बाटलीत बाटली स्टिंगची बाटली, बाटलीत बाटली स्टिंगची बाटली, विनायकला बघून चेंगल्याची बाटली, चेंगल्या बोले कडक अरे मगासून लय उड्या मारतात ते आणि भगिनींनो आज मी नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आज आपण चाललोय एकविरेला गावातल्या पोरांसोबत. आता किती वाजले तुला? सुरज चव्हाण तो बघ, सुरज चव्हाण. आता वाजलेत 9, 9:30 झालेत आणि आता बस आली आपली आणि आपण निघूया थोड्या वेळात. सो चला, बस चालू झालं, भेटतो डायरेक्ट तुम्हाला. स्टे ट्यून. चला आपल्या नारळाकडे फोडल्या आता. थँक्यू ब्रो. या का आजू ही वायर आहे काय ना तेरा चला बस चालू झाली आता आणि आपण इथून निघलो आता गावातून. एवढा चला आता अशीच आपली मजा मस्ती आज नाही. सो चला फिरायला निघलो अर्ध्या म्हणजे जस्ट गावाच्या बाहेर निघलो आणि नंतर लक्षात आलं का जे पैसे काढले होते बरं ते राहिलेत घरी. आणि असंच आम्ही चाललो फिरायला. आज काय म्हणजे तिथं जाऊन आम्ही काय केलं असं आम्हाला माहीत नव्हता, पण करू काहीतरी. आता फोन केलाय, बोलवलंय, सो येतात आपले पैसे, काय विषय नाही. पैसे येऊ दे, निघल्यावर परत भेटतो. बसलाय ना, नुसतंच चोचलं करतात, नाही तर एसी लावा का एसी लावा. बाटलीत बाटली स्टिंगची बाटली, बाटलीत बाटली स्टिंगची बाटली, विनायकला बघून चेंगल्याची बाटली, चेंगल्या बोले चंगळा बोले कू. कसं चांगल्या बोले पून मी तुझा चिमणा तू माझी जीव, कसं चांगल्या बोले पून मी तुझा चिमणा तू माझी जीव. हे बघा मागे आपली दुसरी बस आले, त्याच्यात आपली म्हातारी माणसं आहेत गावातली. चला चला, अरे लग्नाची बस होती. चला आपली दुसरी बस गेले पुढे, आपण मागे थांबलो. अजून पैसे येतात आपले. हा कॅशियर आला आपला, कॅशियर झाला आता मला. चला टाटा बाय बाय. चला कॅश आले आपली आता आणि आता आपण निघतो इथून. झाला जास्त नाही अजून कॉपीराईट पडत. तो निघलो आता इथून. आता खोपोलीला थांबणार आहे, तिथं भेटू आणि मध्ये पण भेटू कुठं. चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला मजा येणार या ब्लॉगमध्ये. एक बाथरूम साठी एवढं लाईन लावल्यात का, पर लेडीज वॉशरूम मध्ये पण घुसलेत. ताजा वाटला पाहिजे त्यांना. तू कुठं म्हटलं? सॉरी, वॉशरूमला कुठे गेलतो तू? मी इकडे जेंट्स मध्ये गेलो. काय त्यांना जाऊ. तू कुठे गेलतो रे वॉशरूमला? लेडीज मध्ये. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ.
ही मूर्ती जिथं आपण लास्ट टाइम एकविरेला गेलो होतो तेव्हा इथे थांबलो होतो येताना. तर बघू आता येताना उद्या जर कदाचित थांबलो तर थांबूया. चला आहे आपला प्रवास आता कर्जतमध्ये पोहोचलो आहे. अजून खोपोलीला अजून थांबायचं गेला तर डायरेक्ट भेटूया. आता इथे खोपोलीला थांबलो आपण आणि इथे गगनगिरी महाराजांचा मठ आहे त्या ठिकाणी आलं आहे बघा. सो आता आतमध्ये जाऊ दे. आतमध्ये गेल्यावर पण दाखवतो तुम्हाला आतमधला सध्या बाहेरचा व्ह्यू घ्या. चला आतमध्ये जाऊया आता. भेटतो आतमध्ये गेल्यावर. कुठं आलेत आणि फोटोशूट झालं नाही असं होऊ शकतो. इकडं सगळ्याकडे नुसता फोटोशूट नाही तर नुसतं पोरींची बोलण्यातच बिझी आहे. काही कामात नाही. मी एकटाच असं आहे का बस. आकडे जा जेवायला आता कुठं थांबतात तिथं बिल्डर. तर आता इथून मी निघलो आहे गगनगिरी मठातून. जेवायला वगैरे नाही थांबायचं कारण तिथं काहीतरी टायमिंग होता तो निघून गेला होता जेवणाचा. त्यासाठी काय गेली नाही आम्हाला. तो आम्ही आता डायरेक्ट इथून बघूया डायरेक्ट एकविरेला जाऊ मग तिथे काहीतरी जेवण वगैरे करू. तर तसे आहेत आपले डबे वगैरे आणलं त्याच्यामध्येच खाऊन घेऊ. चला जाऊया आता गाडीत. अरे जाशील ना वाहून त्याच्यात. येतो का भावता? आई 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 आलू आहे जाशील. पाण्याला प्रेशर बघा किती आणि डायरेक्ट येतो ना रुडी. अच्छा गावात माझ्यासारखं नाही जाऊ शकत. मला पवता पण येत नाही. मी जाणं हे बघ ये बाबा हे कडक. च्या गावात का उलट्या सुलट्या उड्या मारतात नुसते. अरे जाशील. हे कुठला आहे तू? भवनवाडीचा आहे का? अच्छा पाहिले. अरे जाशील भाई. नको जायला बुरली बिरली फुकाट ते माझ्या याची. मी चाललो इथून. आईला पाणी लय थंड आहे. टाक टाक कडक. अरे मागासून लय उड्या मारतात ते. तू पण टाक रे. अरे बारकाले उड्या मारतात. साईड साईड हा टाक तू टाक. तुला नाही टाक यार बस रे बाजू. आता पोहोचलो आपण एकविरेमध्ये आणि आपण आता विला बुक केलेला बघू. त्याचा मालक आला नाही. गेटची चावी दिली नाही त्याने अजून. तो आलं जातो आतमध्ये. तो थांबा जरा. मालक आल्यावर भेटतो तुम्हाला. जरा चावी बिवी घेतो. आतमध्ये स्विमिंग पूल आहे का? स्विमिंग पूल दिसत नाही. त्याच्यावरती स्विमिंग पूल बनवलं आम्ही आमच्यासाठी. वरती स्विमिंग पूल आहे. तर फायनली आता आपण रूमवर आलेलो आहे इथे. आता मी आलो टेरेसवर बघू शकतो. मोठे रूम टेरेस पण इकडं खाली. इकडे डोंगर वगैरे सगळे आहेत. सगळे आता एवढ्या दिवस
विला टाईपच आहे थोडाफार. ठीक आहे, चांगलं आहे. आतमध्ये खाली गेलं पण रूम वगैरे दाखवतो तुम्हाला. मोठी रूम आहे. एका रूममध्येच सगळी तोडफोड करू आपण. तोडफोड म्हणजे जाण्याची मजा मस्ती आपली होईलच. हो चला खाली गेल्यावर भेटतो तुम्हाला. आहे अजून टाईम आहे, अजून जेवण वगैरे बनवायची भूक लागली जाम. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये जाऊन आहोत. कपडे वगैरे चेंज करून झालेत आणि रिटर्न आमचा फोटोशूटचा प्लॅन. तेच ना तुमचाच तर फोटोशूट चाललाय. तिकडे दुसरीकडे जेवण बनवायला घेत आहे, तो पण नंतर दाखवू. सध्या हां आम्ही नुसतं फोटो काढतोय म्हणजे हे इकडे जवळ थांबा जरा फोटोशूट करते नंतर भेटतो. इथं आता जेवण बनवायला घेतलंय बघा, दाखवतो तुम्हाला. आचारी काय करा. जिरा आणला पहिली गोष्ट म्हणजे आहे वाटणा केला सगळं जिऱ्याला. सगळे आचारी आहेत आणि आता चाललो आम्ही रिटर्न फोटोशूटचा प्लॅन. ठीक आहे डन. फेल गेला विषय फेल. अरे तर फोटो काढतो तर मजा करते. यावर्षी लग्नाचा मच आहेत. कोण फोन देत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. काय लागणार फोटो तुम्हाला बघायचे असतील तर इंस्टाग्रामवर जाऊन बघा. सगळ्यांची नावं मी टाकतो खाली वाटलं असतं. चिकनचा आचारी हे माझ्यासाठी काय मी व्हेज आहे. माझ्यासाठी पनीर चिल्ली माझ्यासाठी स्पेशल हॉटेलमध्ये येणार. बनव येतो तो थोड्या वेळेला देतो मी जाऊन जरा फोटोशूट जाते. आचारी सगळे तिथं जमलेत आमचे. सगळ्यांची एक एक करून तुम्हाला ओळख करून देईन मी. भेटून सगळ्यांची ID पण मी तुम्हाला टाकतो. कोण आवडलं तर घेऊन टाका. असं नाही अशा गोष्टी करत नाही पण टाकेल मी म्हणजे ओळखून आधी. काय ये देखो. अच्छा आईला गेला याच्यात मोठा आहे हे बारीक. काय ऐकला काय नाही की जाणार त्याच्याकडे नको ग. ये देखो मुठ्या गाईज. ये देखो मुठ्या. ये हे मुठ्या. अच्छा इथलं माझी लय फाटते मुठ्या बिट्या ना. हे बघा आपला विला हे पूर्ण आपलं आहे. आतमध्ये जेवण बनवायचं चालू आहे. बनवूया ते पण. आणि जरा आम्ही इथं फिरायला निघलो. सो थोडाफार फिरतो आणि मग रिटर्न जाऊया. पण जेवण वगैरे बनवायला तर घेतलं आहे ते. आपण डायरेक्ट जेवू. थोडंफार फिरू दे चला. सुंदर असं आपलं आचार्याने बनवलेलं आहे बघा. मिस्टर प्रवीण तिवरे. तुम्ही याला इन्स्टाला मेसेज करू शकता आणि तुमची जेवणाची ऑर्डर जी आहे ती देऊ शकता. सर तुम्ही बोलू शकता का तुम्ही किती माणसांची ऑर्डर घेऊ शकता. आम्ही फक्त 20 माणसांचा स्वयंपाक बनवू शकतो. त्याच्या पुढे नाही बनवू ठीक आहे. 20 माणसांची ऑर्डर असेल तर नक्की DM करा प्रवीण तिवरेला. मी खाली देतो त्यांच्यात. आणि त्यांच्याकडला आहे विकास तिवरे सोबतीला संदेश तिवरे. यांना तिघांना पण तुम्ही मेसेज करू शकता. आणि तुम्हाला मी काल त्यांचा ID वगैरे मेन्शन करतो. त्या याचा फायदा काय नाही. याचा काय याची जिंदगी व्यर्थते. सो चला जेवण वगैरे रेडी होत आहे. माझ्यासाठी काय नाही कधी येते. आणि यांचा रोल आहे तो. यांचा रोल काहीच नाही. ते यांची जिंदगी झंड आहे. यांचा रोल फक्त फोटो काढणे. ते बघू शकता तुम्ही. लग्नाकाराची सगळ्यांची याची लग्नाकाराची यावर्षी पण पोरी भेटत नाही. गावाला ना आमच्या पोरी देत नाही पण. तर कोणाला आवडलं तर तुम्ही नक्कीच सांगू शकता. हां मेसेज करू शकता. ID बोल तुझा. प्रगत तिवरे 8166. तुझा ज्ञान तिवरे. इट्स सनी. तो बारीक आहे तुझा. तेजस गायकर. नक्की मेसेज करा सगळ्यांना. मला तर करायलाच माझा ID आहे तुमच्याकडे. तर जरा जेवण बनवायला घेतलं वाटतं तुम्हाला आता सध्या. प्रगत तिवरे 8167. किती फॉलोअर्स आहेत तुमचे दाखवा तुम्ही. 830 आहेत. बघा प्रगत तिवरे 8167. सगळा मेसेज करा तुम्ही नक्की. आणि विचारा सगळं काय आहे. कारण लपडी उपडी असतील तर मला माहीत नाही. बोल काय आचार्य पिसललेत. ताजा खबर. यहाँ पे बड़ा हमला हो रहा है चिकन का मारा हमला 90 डिग्री पे. एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा आमचा राजू दादा. आमच्याकडे ऑर्डर स्वीकारल्या जातील. नक्की मेसेज करा.
नटली कमल झाली कमल आली आणि मुखर्जी नटली त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी कमल झाली कमल आली आणि मुखर्जी नटली त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी अचानक भयानक लाईट गेलेली आहे. आता लाईटचं काय आम्हाला माहित नाही कशामुळे गेले तर काय. आणि इकडे सगळा अंधार झालाय बघा. अंधारात आम्ही नाचतो आता. कारण इकडे लाईट होते बाई मला सजनी सजनी बाहुल्या घाट उतरवणी कोकणात आल्या चांगल्या बघे कोकणात आल्या सजनी बाहुल्या घाट उतरवणी कोकणात आल्या. अरे आल्या ग ये मामा तुझ्या बाचीचे कार्याला ये मामा तुझ्या बाचीचे कार्याला पाटावरी माझीला घेऊन मांडीवरी मामा बसलाय पाठीवरी चवला मोठ्या गोवला बारीक चवला मोठ्या गोवला पंडे तुझ्या मामाला आले बारीक चवला मोठ्या गोवला बारीक चवला मोठ्या गोवला पैशावाल्या ग लय पैशा पंड्या तुझ्या माम्या लय पैशावाल्या ग गाडीवर आल्या पंड्या तुझ्या माम्या लय पैशावाल्या ग पायी पायी आल्या. मेकर बावगर गावचे पंढरी दानकर आज यांचा वाढदिवस आहे. यांच्या वाढदिवसासाठी सर्व जमलेल्या माझ्या रसिकांना आणि बहिणींना हॅलो हॅलो काय झाल्यात फक्त एवढीच मनपूर्वक आभार. त्यांच्यासाठी एक गाणं बोलतो मी तेवढं तुम्ही गोड म्हणून ऐकून घ्यावे. चुकी असावी तर माफ करावं ना. तुम्हाला जे काही द्यायचं पोरीला द्या काहीच नको मला तिला फिरवायला हिरो होंडा द्या होंडा द्या होंडा द्या हिरो होंडा द्या होंडा द्या होंडा द्या लग्ना मी तयार आहे हुंडा नको मला जे काय द्यायचं पोरीला द्या काहीच नको मला.
आता प्रवीण देवरे त्यांची पोजिंग करण्याची तुम्ही बघू शकता. या बॅक 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 आजपर्यंत त्यांनी आमच्यासाठी केलं ते कोणीच करू शकलं नाही. कोणीच नाही फिरायला जायचं होतं गावासाठी त्यांनी खूप काही केलेलं आहे. आधी ते पाणी पण सोडायचे पण त्यांची मारामारी व्हायला लागली. टाकी पण साफ करायचे. नंतर मग त्याचं काहीतरी झालं ते बिघड झाली तांत्रिक बिघड.
नाही गाणी पण झालं मला कंटिन्यू खाली पडेल मी विशाल पन्नास विशाल
तर गाईज ही मजा मस्ती आहे ती आज रात्रभर चालूच राहणार आहे, पण सगळी दाखवू नाही शकत तुम्हाला. तर आत्ता मी हा ब्लॉग एंड करतो आणि उद्याचा आपल्या दर्शनाचा येतो नवीन ब्लॉग येईल. सो तो पण बघा. हा पार्ट 1 आहे, पार्ट 2 पण आहे नक्कीच. बॉडी बिल्डर आपले सगळे घामाघूम झालेत. आता जरा थोडा झोपायची गरज आहे कारण सकाळी लवकर उठून जायला लागेल. सो चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. कंटिन्यू नका, बस एंड करा. नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा, विसरू नका. तो पण ब्लॉग मी त्याच्यानंतर लगेच त्याचा ब्लॉग दाखव पोजिंग करतो भाई. सो आजचा ब्लॉग कसा वाटला? मजा तर आली असेल कारण आजचा ब्लॉग आहे म्हणजे फुल तडकता भडकता झालेला आहे. तर बघा पावसात भिजतोय आणि नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला. सो चला गुड नाईट, बाय बाय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काय नाही बस एवढंच बोलतो मी. माझे 2 शब्द संपवतो. बाय बाय, गुड नाईट.